हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी 2 धमाकेदार जॉब्स घेऊन आलेले आहे. वर्क फ्रॉम होम आहेत, ओके. तर एक जॉब आहे ते वर्क फ्रॉम होम आहे, ते फुल टाईम असणार आहे. आणि एक जॉब आहे ज्यांची जास्त रिक्वायरमेंट असते, ते आम्हाला मराठीमध्ये जॉब पाहिजेत, मराठीमध्ये जॉब पाहिजेत, ओके. तर अनेक मराठीमध्ये आहे. जे जॉब तुम्ही फुल टाईममध्ये करा किंवा पार्ट टाईममध्ये करा किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा स्टुडंट असाल, कोण पण ते करू शकतो, की तुमच्या टाईमप्रमाणे. तिथं टाईम फ्लेक्सिबल नाही आहे, म्हणजे फ्लेक्सिबल आहे टाईम, की तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही तिथं करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवड्यातून एक 10 तास तरी त्या जॉबसाठी तुम्हाला द्यावं लागेल. ओके. तर तुम्हाला चांगला इन्कम तिथं पडणार आहे. ओके. तर ते पार्ट टाईममध्ये खूप चांगला जॉब आहे आणि मराठीमध्ये तुमची रिक्वायरमेंट जास्त असते, की मराठीमध्ये आम्हाला जॉब घेऊन या, म्हणून तर मराठीमध्ये आहे. आणि पहिलं जे आहे ते पण खूप चांगलं वर्क फ्रॉम होम आहे. चांगली सॅलरी पण तिथं तुम्हाला पडणार आहे. ओके. आणि एक सांगायचं म्हटलं, तिथे तुम्हाला कुठली फी भरायची नाही आहे. तुमचं जरी 12वी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असला, तरी इथं तुम्ही ह्या जॉबला अप्लाय करू शकता. जे फर्स्ट जॉब आहे त्याच्यासाठी. ओके. तर जॉबची काय-काय रिक्वायरमेंट आहे ते आपण बघूयाच. आणि कंपनी कुठली आहे म्हटलं तर स्टार्टेक ब्लिंकिट कंपनी आहे. ओके. तर ब्लिंकिट खूप चांगली कंपनी आहे, रेप्युटेड कंपनी आहे. ओके. तर ह्या कंपनीमध्ये ओपनिंग्ज आहे. आणि एक आहे त्या AWS म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं पार्ट टाईममध्ये आहे, ते AWSमध्ये आहे. ओके. तर चला मग बघूया आपण रिक्वायरमेंट काय-काय आहे. म्हणजे त्यांना काय-काय गरज आहे, तुम्हाला काय-काय यायला पाहिजेत आणि तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असणार, तुम्हाला जॉबसाठी काय-काय करावं लागेल, हे सगळं आपण बघूया. ओके. तर चला मग बघूया आपण स्क्रीनवरती जाऊन. स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेल. आणि एक तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता आता मी स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर पहिलं सांगितल्याप्रमाणे कोणती कंपनी आहे, तर स्टार्टेक कंपनी आहे. ओके. म्हणजे ब्लिंकिट जे तुम्हाला माहिती असेल, की ब्लिंकिट जे आहे, जे प्रॉडक्ट्स वगैरे डिलिव्हरी करते. ओके. तर त्यांचे काही ते प्रॉब्लेम्स असतील, तर ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजे कुठले, की फॉर एक्झाम्पल पेमेंट झालेली आहे की नाही, किंवा पेमेंट होताना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पेमेंट फेल झाली असेल किंवा प्रॉडक्ट रीच नाही झाले असेल, तर त्यांचे जे काही कस्टमर आपल्याला कॉल करतात ना, त्यांचं आमची क्वेरी आम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम आम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. असं ते जॉब आहे, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणजे. ओके. तिथे बघू शकता स्टार्टेक एजेसिस कस्टमर केअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. ओके. ही कंपनीचं नाव आहे. इथं बघा, इथं तुम्हाला 0 जरी एक्सपिरियन्स असला तरी चालतंय किंवा एक्सपिरियन्स असलं तरी चालतंय. दोघं पण तुम्ही अप्लाय करू शकता. 1.75 लाख पर एनम आहे तुम्हाला इथं मिळणार आहे. रिमोट आहे. ओके. कंप्लीटली रिमोट आहे. आणि इथं 50 वॅकन्सीज आहेत, जर तुम्ही अप्लाय करू शकता इथं. ओके. इथं काय म्हटले त्यांनी, एक्सेलेंट कम्युनिकेशन स्किल, ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट असलं तरी चालतंय. तुमच्याकडे लॅपटॉप असायला पाहिजे, 8 जीबी रॅम्स आणि Windows 10 असायला पाहिजे तुमच्याकडे. ओके. हँडल डिलिव्हर पार्टनर क्वेरीज अँड रिझॉल्व्ह इश्यू व्हाया फोन. तर डिलिव्हर पार्टनर म्हणजे काय, जे कोणी आपल्याला कस्टमर कॉल करतात त्यांचे आमचे इश्यू सॉल्व्ह करायचे. तुम्हाला सांगितलं मी इश्यू म्हणजे काय-काय असणार आहेत ते. पेमेंटच्या रिलेटेड किंवा डिलिव्हरी अजून का नाही झाली. असं काय, आता आम्ही कसं कॉल करतो ना, कुठलं पण ऑर्डर वगैरे केलं होतं, डिलिव्हरी नाही भेटली, तर मी कस्टमर केअरला सपोर्ट करतो. फॉर एक्झाम्पल Mishoमधून तुम्ही काहीतरी ऑर्डर केला, Mishoवरून आपल्याला डिलिव्हरी लवकर नाही भेटली, तर मी कस्टमर केअरला सपोर्ट करतो, कॉल करतो, राइट? तसंच इथं पण कॉल कॉल करतात आपल्याला, आम्हाला त्यांना आन्सर करायचा आहे. सॅलरी तुम्हाला 14,000 पडणार आहे, सी वगैरे कट होऊन. ओके. आता जॉब डिस्क्रिप्शन बघू शकता. रोल्स एंड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमची जबाबदारी काय-काय असणार, तर ॲज अ ब्लिंकिट कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, यू विल हँडल डिलिव्हरी पार्टनर क्वेरीज अँड रिझॉल्व्ह इश्यू व्हाया फोन. तर हे फोनमधूनच तुम्हाला त्यांचे डिलिव्हरी पार्टनरचे काही क्वेरीज वगैरे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके. तुमच्याकडे काय-काय एलिजिबिलिटी म्हणजे क्रायटेरिया काय-काय ते सांगते तुम्हाला. एक्सेलेंट कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला चांगलं बोलता यायला पाहिजे. ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट असला तरी तर चालतंय तुम्हाला. समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन नाही झालं असेल, तरी अप्लाय करू शकता. म्हणजे 12वी असलं तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. परमनंट वर्क फ्रॉम होम आहे, परमनंट आहे असणार आहे. फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स दोघं पण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये लॅपटॉप असायला पाहिजेत. मिनिमम 8 जीबी रॅम किंवा 10 मॅन्डेटरी. समजा तुमचा लॅपटॉप नसलं ना, जर तुम्हाला जेन्युइनली जॉब करायचा असेल, तर काय करा, तुम्ही जॉबला अप्लाय करा. तुमचं सिलेक्शन वगैरे झालं असेल, तर तुम्ही सेकंड हँड लॅपटॉप तुम्हाला 10,000 15,000 पण सेकंड हँड लॅपटॉप भेटायलाच भेटेल. ओके. नंतर तुम्ही सॅलरीमधून नवीन घेऊ शकता. म्हणजे 1-2 सॅलरीमध्ये तुम्ही काढू शकता ते, राइट? तर लॅपटॉप नाही आहे म्हणून तुम्ही गप्प बसू नका. लॅपटॉप नसलं तरी तुम्ही अप्लाय करा. सेकंड हँड पण लॅपटॉप भरपूर भेटेल, जे तुम्ही यूज करू शकता. ओके. नंतर ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. म्हणजे जॉबवरतीच तुम्हाला त्यांनी ट्रेनिंग वगैरे देणार आहे. 6 दिवसाचं तुमचं वर्किंग असणार आहे. 1 रोटेशनल वीक ऑफ असणार आहे. म्हणजे 6 दिवस वर्किंग असणार आणि 1 रोटेशनल वीक ऑफ, म्हणजे कुठलं पण त्यांनी दिवशी, असं नाही की संडेज, तर कोणतं पण तुम्हाला सुट्टी भेटू शकते. कुठली पण दिवशी रोटेशन असल्यामुळे. 9 तासाची शिफ्ट असणार आहे. ड्युरिंग व्हिच 8 अवर्स आर डेडिकेटेड टू प्रोडक्शन, म्हणजे 8 अवर्स तुम्हाला कामासाठी द्यायचे आहेत आणि 1 तास तुम्हाला ब्रेक वगैरे देणार त्यांनी. म्हणजे मध्ये-मध्ये ब्रेक जेवणाचा किंवा मध्ये टी ब्रेक वगैरे सगळं हे 1 तासमध्ये इन्क्लूड होतं. म्हणजे टोटल 9 तास तुम्हाला द्यायचे आहेत. हे पण वर्क फ्रॉम होम आहे. ओके. वायफाय इज मॅन्डेटरी. इथे तुम्हाला वायफाय असलं पाहिजे तुमच्याकडे. ओके. वायफाय देणार आहे. त्यासाठी इथे दिलेले आहे. ओके. आता तुमचे इंटरव्ह्यू राउंड्स काय-काय असणार आहे, तर पहिलं असणार तुमचं एचआर इव्हॅल्युएशन, म्हणजे तुम्ही डायरेक्टली पहिला एचआर कडून बोलणार आहेत. नंतर ऑपरेशन इव्हॅल्युएशन असणार आहे, म्हणजे तुमचं एक व्हिडिओ कॉल थ्रू तुमचा इंटरव्ह्यू वगैरे होईल.
नंतर वर्सन टेस्ट वगैरे त्यांची एक टेस्ट असते, ती टेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लायंट इव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला क्लायंटबरोबर बोलायला त्यांनी देणार आहेत. ओके. तर हे तुमचं इंटरव्ह्यूचं राउंड्स असणार आहेत तेवढे. 4 राउंड असणार आहेत. 4 राउंड झाले म्हणजे तुम्ही डायरेक्टली जॉब अप्लाय करू शकता. म्हणजे जॉब जॉइन करू शकता आणि तुम्ही सॅलरी घेऊ शकता प्रत्येक महिन्याला. तर मी सांगेन की चांगलं आहे, कारण इथे तुम्हाला कॉल करायची गरज नाही. कस्टमरचे कॉल तुम्हाला येतात, ते तुम्हाला इथं हँडल करायचे. तर खूप चांगलं आहे म्हणेन मी. 14,000 भेटत आहे, घर बसल्या तर काय वाईट आहे, राइट? तर मी तुम्हाला सांगेन की डेफिनिटली तुम्ही अप्लाय करा. इथं तुम्हाला ना चांगलं बोलायला यायला पाहिजे. एक्सलंट कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुम्हाला चांगलं इथं बोलायला यायला पाहिजेत. हिंदी, इंग्लिश थोडं यायला पाहिजे. ओके. तर इथं डेफिनिटली तुम्ही भरपूर लोकं विचारतात मला वर्क फ्रॉम होम. तर हे वर्क फ्रॉम होम आहे. अप्लाय करा. ओके. कारण तर भरपूर असं रिक्वायरमेंट येत असतात ह्या कंपनीसाठी, Blinkitसाठी. सर डेफिनिटली ते तुम्ही अप्लाय करा. खूप चांगला जॉब आहे असं म्हणेन मी. ओके. तर तुम्ही कुठून-कुठून व्हिडिओ बघाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या एरियामध्ये जॉब पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. त्या रिलेटेड मी तुम्हाला जॉब घेऊन येत राहीन. ओके. तर नेक्स्ट जॉब आपण बघूया कुठला आहे. ते जे मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते बघूया आपण. तर मराठीमध्ये जे जॉब आहे ते डेटा स्पेशालिस्ट म्हणून आहे. मराठी हायरिंग ग्लोबल म्हणजे फ्रीलान्सर म्हणून तुम्हाला काम करायचं आहे डेटा स्पेशालिस्टमध्ये. ओके. तर कंपनीचं नाव आहे RWS ग्रुप. तर RWS एक चांगली कंपनी आहे, जी आपल्याला पार्ट टाईम जॉब प्रोव्हाईड करते. फ्रीलान्सर जॉब वगैरे प्रोव्हाईड करते. ओके. तुम्ही पार्ट टाईममध्ये करा किंवा फुल टाईममध्ये करा आणि तुमच्या टाईमप्रमाणे करायचं आहे. असं नाही की तुम्हाला टाईम एवढाच द्यायचा असं नाही. तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही करू शकता. फ्लेक्सिबल टाईम आहे जॉबसाठी. ओके. ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगेनच. ओके. तर बघू शकता जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, हेल्प शेप द फ्युचर ऑफ एआय. तर मला एआयसाठी काम करायचं आहे. तुम्ही स्टुडंट असाल तर बघू शकता. आर यू स्टुडंट, रिसेंट ग्रॅज्युएट किंवा होम घरामध्ये आहात, हाउसवाईफ आहात, गिग वर्कर आहात किंवा प्रोफेशनल सीकिंग फ्लेक्सिबल रिमोट वर्क आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असेल शेपिंग द डेव्हलपमेंट अँड सेफ्टी ऑफ टुडेज एआय मॉडेल्स, जर तुम्हाला एआय मॉडेलसोबत काम करायचं असेल, तर हे जॉब तुमच्यासाठी आहे. ओके. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. फाईन. तर म्हणजे तुमचं एकदा ते सांगितलं की तुम्ही स्टुडंट असला तरी चालतंय, रिसेंट ग्रॅज्युएट झालं असेल तरी चालतंय, तुम्ही हाउसवाईफ असला तरी चालतंय, पॅरेंट असला तरी चालतंय, सगळे अप्लाय करू शकता. या रोलमध्ये काय असणार, यू विल इव्हॅल्युएट स्कोर अँड प्रोव्हाईड फीडबॅक ऑन एआय रिस्पॉन्स टू एन्शुअर ॲक्युरसी. म्हणजे तुम्हाला ॲक्युरसी मॅच करायची आहे एआयची. म्हणजे त्यांनी काही डेटा देतात त्याच्या आणि एआयची ॲक्युरसी मॅच तुम्हाला करायची आहे. रिलेव्हन्स आणि कल्चर क्रिएटन्स, यू विल प्ले अ क्रिटिकल पार्ट इन हेल्पिंग टू ट्रेन सेफ युजफुल. म्हणजे तुम्हाला एआयला ट्रेन करायचं, त्याला मराठीमध्ये तुम्हाला कंटेंट प्रोव्हाईड करायचं. तिथे तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी काय-काय असेल तर ते बघूया आपण. तर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असणार आहे रिव्ह्यूज अँड स्कोर एआय जनरेटेड रिस्पॉन्स अक्रॉस अ वाईड व्हरायटी ऑफ टॉपिक्स. रिव्ह्यू करायचा आणि तुम्हाला एआय जनरेटेड जो जो टॉपिक असणार तो रीड करून तुम्हाला त्यांना पॉइंट द्यायचा आहे. काय म्हणतात स्कोर द्यायचा. ओके. सजेस्ट इम्प्रूव्हमेंट अँड करेक्शन युजिंग नॅचरल लँग्वेज एक्झाम्पल. त्याच्यामध्ये काही पण करेक्शन असेल तर हे तुम्हाला सजेस्ट करायचं आहे. इव्हॅल्युएट मॉडेल आउटपुट्स थ्रू ए एंड बी टेस्टिंग, रँकिंग, स्कोरिंग अँड अनोटेशन. तुम्हाला ना त्यांचं मॉडेल वगैरे असतं ए एंड बी टेस्टिंग म्हणून ते यूज करून तुम्हाला इव्हॅल्युएशन वगैरे करायचं म्हणजे चेक वगैरे करायचं आहे. फ्लॅग कंटेंट विथ सेफ्टी कन्सर्न म्हणजे काही पण तुम्हाला दिसलं की डेंजर आहे किंवा त्यांच्या पॉलिसीच्या बाहेरचं आहे, तर ते तुम्हाला सांगावं लागेल त्यांना. ओके. फ्लॅग म्हणजे एक रेड फ्लॅग द्यावा लागेल. ओके. इथं बघा तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रेनिंग विल बी प्रोव्हायडेड म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे प्रोव्हाईड त्यांनी करणार. रिक्वायरमेंट काय आहे त्यांना नेटिव्ह लेव्हल फ्लुएन्सी इन मराठी. म्हणजे नेटिव्ह लेव्हल म्हणजे काय तुम्हाला जन्मापासून तुमचं मराठी असायला पाहिजे. ओके. प्रोफिशियंट इंग्लिश रीडिंग अँड रायटिंग. तुम्हाला इंग्लिश रीड, राईट करायला यायला पाहिजे. अवेलेबल टू वर्क 10 अवर्स पर वीक. आठवड्यामधून तुम्हाला 10 तास इथं देता यायला पाहिजे. म्हणजे कधी पण तुमचं टायमिंग. ओके. असं नाही की त्यांनी टायमिंग मेन्शन केले नाहीत. कधी पण तुम्ही देऊ शकता. पर्सनल कॉम्प्युटर तुमच्याकडे कॉम्प्युटर असला पाहिजे. तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे. नंतर स्ट्राँग अटेन्शन टू डिटेल अँड एबिलिटी टू फॉलो डिटेल्ड इन्स्ट्रक्शन. त्यांनी जे इन्स्ट्रक्शन देतात ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचे. डिपेंडेबल, कम्युनिकेटिव्ह अँड कॅपेबल ऑफ मीटिंग डेडलाईन्स. त्यांचे जे डेडलाईन्स जे असतात ना, त्या डेडलाईन्सला तुम्ही जाऊन रीच करायचं म्हणजे त्या डेडलाईनच्या आत तुम्हाला तुमचं काम कंप्लीट करायचं आहे. जनरल अवेअरनेस ऑफ करंट इव्हेंट्सबद्दल किंवा कल्चरल्स, टार्गेट लँग्वेज, रिजन हे सगळं तुम्हाला जनरल नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. कम्फर्टेबल रिव्हिंग पोटेन्शियल सेन्सिटिव्ह ऑफेन्सिव्ह कंटेंट. सेन्सिटिव्ह कंटेंट पण असू शकतो किंवा ऑफेन्सिव्ह कंटेंट असतं ते पण तुम्हाला रिव्ह्यू करता यायला पाहिजे. ओके. बेनिफिट्स 100% तुमचं रिमोट वर्क असणार आहे. फ्लेक्सिबल शेड्यूल म्हणजे तुमच्याप्रमाणे टायमिंग असणार आहे. सप्लिमेंट इन्कम अपॉर्च्युनिटी त्यांनी थोडं सप्लिमेंट इन्कम पण तुम्हाला देऊ शकतात. टाईमली पेमेंट होणार आहे तुमची. अ, हे जॉब कशासाठी आहे म्हणजे आता स्टुडंटसाठी आहे, पार्ट टाईमरसाठी आहे किंवा घरात असणाऱ्या हाउसवाईफसाठी पण आहे. ओके. तर कंटेंट क्रिएशन रायटर म्हणून तुमचं काम असेल असं ते दिलेत त्यांनी रोल. ओके. तर तुम्ही पार्ट टाईम आहे, फ्रीलान्सर आहे, हाउसवाईफ आहात, तर तुम्ही अप्लाय करू शकता. एज्युकेशन त्यांनी विचारलं एनी ग्रॅज्युएट कोण पण तुम्ही ग्रॅज्युएट असाल तिथे अप्लाय करू शकता. ओके. तर हे कंप्लीटली मराठीमध्ये आहे. तर मराठीची मला भरपूर रिक्वायरमेंट येतात. म्हणजे रिक्वेस्ट करतात, की मराठीमध्ये
ते मराठीमध्ये जॉब सांगा, मराठीमध्ये जॉब सांगा. तर हे मराठीमध्ये आहे तो आणि एक तर बेनिफिट काय म्हटलं तर तुमच्या टायमिंगप्रमाणे तुम्हाला काम करायचं. आठवड्यामध्ये तुम्हाला 10 तास इथे द्यायचे आहेत. ओके. तर खूप भारी आहे म्हणेल मी. तर इथे तुम्ही डेफिनेटली अप्लाय करा. ओके. तर मी तुम्हाला सांगेन की डेफिनेटली अप्लाय करा. मराठीमध्ये जॉब आहे जे भरपूर रिक्वायरमेंट आहे मराठीसाठी. तर हे मराठीसाठी खूप बेस्ट आहे असं मी म्हणेन. तर डेफिनेटली अप्लाय करा. काही समजलं नाही, काही क्वेशन्स असतील समजा तुम्ही इथं तुम्हाला अप्लाय करायचं पाहिजे असेल किंवा काय-काय क्वेशन्स पाहिजेत हे पण पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी त्याचा पण एक नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच घेऊन येईन कारण पटकन अप्लाय करायला लागेल तुम्हाला राइट. नेक्स्ट व्हिडिओ त्याचाच घेऊन येईन. पण ह्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट यायला पाहिजे, की आता इथे अप्लाय करायचं कसं मला सांगा. प्लीज क्वेशन्स वगैरे सांगा. मग मी सगळं प्रिपेअर करून मी तुमच्याकडे येईन आणि मी तुम्हाला सगळं मी सांगेन. ओके. सो डेफिनिटली कमेंट करा. काही समजलं नाही तर कमेंट करा. ओके. अँड सो मच आणि असं आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो थँक सो मच सगळ्यांना.